रायगडच्या राजकारणात तटकरे विरुद्ध गोगावले हा वाद काही आता नवीन नाही. मात्र आता विधान परिषदेसाठी सुरू असलेल्या चढाओढीत शिवसेनेनं माघार घेतल्याचं बोललं जातंय. आणि या मागचं कारण आहे एक डील. रायगडच्या राजकारणात सध्या एक असा डाव शिजतोय ज्यामुळे महायुतीतल्या मित्र पक्षांच्या गोटात सुद्धा खळबळ उडाली आहे. एकीकडे विधान परिषदेची निवडणूक, तर दुसरीकडे रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद. आणि या दोन गोष्टींना जोडणारा एकच प्रश्न, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही डील झालीये का? अनिकेत तटकरे यांना विधान परिषदेत बिनविरोध पाठवण्यासाठी शिवसेनेनं माघार घेतलीये का? आणि त्याच्या बदल्यात रायगडच्या सत्ता समीकरणात काही मोठा समझोता होणार आहे का? नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. या अशा सगळ्या चर्चांनी सध्या रायगड पासून ते मुंबईपर्यंत राजकीय वातावरण तापवलंय. रायगडमधील शिवसेना राष्ट्रवादी संघर्ष, पालकमंत्री पदावरून झालेली रस्सीखेच आणि आता विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या हालचालींमुळे अशा चर्चांना अधिकच खत पाणी मिळालंय. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिकेत तटकरे हे पुन्हा एकदा विधान परिषदेत जाण्याच्या तयारीत आहेत. यापूर्वी सुद्धा 2018 मध्ये त्यांनी याच मतदारसंघातून विजय मिळवला होता आणि तटकरे कुटुंबाच्या या मतदारसंघावर दीर्घकाळाचा प्रभाव राहिलाय. मात्र यावेळी चर्चेचा विषय केवळ उमेदवारीचा नाही, तर पडद्यामागे सुरू असलेल्या राजकीय समीकरणाचा आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार सुनील तटकरे तसंच शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्यातला जो काही संघर्ष आहे तो उघडपणे समोर येतोय. पालकमंत्री पद, स्थानिक स्वराज्य संस्थांवरील नियंत्रण आणि आगामी निवडणुकांमधील वर्चस्व यावरून दोन्ही पक्ष अनेकदा आमने सामने सुद्धा आलेत. याच पार्श्वभूमीवर आता अशी चर्चा रंगली आहे की विधान परिषद निवडणुकीत अनिकेत तटकरे यांच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी शिवसेनेकडून यावेळी तुलनेनं सौम्य अशी भूमिका घेण्यात आली आहे. कित्येक वर्षापासून रायगडमध्ये महायुतीतील अंतर्गत संघर्ष काही नवीन नाही. माणगाव, म्हसळा आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्ता समीकरणात शिवसेना आणि राष्ट्रवादी हे अनेकदा एकमेकांच्या समोर उभं राहिल्याचं चित्र इथं पाहायला मिळालं होतं. अगदी काँग्रेस सोबत हात मिळवणी करून राष्ट्रवादीला सत्तेबाहेर ठेवण्याचे प्रयोग सुद्धा इथं झाले होते. मात्र यावेळी शिवसेनेनं घेतलेल्या या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत आणि इथंच राजकारणातला खरा ट्विस्ट समोर येतो. कारण अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू असतानाच पडद्यामागे एका वेगळ्याच समीकरणाची कुजबूज सुरू झाली आहे. विधान परिषदेची ही जागा राष्ट्रवादीच्या पारड्यात टाकताना शिवसेनेनं सुद्धा आपला राजकीय फायदा साधल्याचं बोललं जातंय. त्यामागचं कारण म्हणजे रायगडचं पालकमंत्रीपद. आता तसं बघायला गेलं तर गेल्या 1.25 वर्षापासून रिक्त असलेल्या या पदावरून महायुतीत शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सातत्यानं संघर्ष सुरू आहे. दोन्ही पक्षांकडून या जागेवर दावा केला जातोय, मात्र यावर तोडगा काही निघत नव्हता. पण आता अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीनंतर हे चित्र बदलताना दिसू शकतं. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की या जागेच्या बदल्यात रायगडच्या पालकमंत्री पदाचा मार्ग शिवसेनेसाठी खुला होऊ शकतो. त्यामुळे भरत गोगावले यांच्या नावाची या जागेसाठी जोरदार चर्चा झाली असून रायगडचे पुढचे पालकमंत्री म्हणून त्यांची वर्णी लागू शकते, अशी शक्यता सध्या तरी वर्तवली जाते. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? अनिकेत तटकरे यांच्या विधान परिषद मार्गासाठी खरंच पडद्यामागे काही राजकीय सौदा झाला असेल का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, पॉलिटिकल महाराष्ट्रला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.